Hello friend, today we are going to discuss the most important provision, most important concept, the double jeopardy. Double jeopardy. The डबल jeopardy म्हणजे काय? जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या ऑफेन्समध्ये प्रॉसिक्युटेड केलं आणि पनिश केलं तर त्यासाठी त्याला नंतर त्याच ऑफेन्ससाठी नंतर ट्राय करता येणार नाही. ही आहे मूळ कन्सेप्ट डबल जेओपार्डीची. समजा तू एखाद्या आरोपीने एखाद्या घरात चोरी केली आणि चोरी केल्यानंतर त्या चोरीसाठी त्याला त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध ट्रायल चालली आणि त्या ट्रायलमध्ये तो ॲक्विटल झाला किंवा कन्व्हिक्ट झाला, तर नंतर त्याच चोरीसाठी पुन्हा त्याला कोर्टासमोर आणून त्याची ट्रायल घेतल्या जाणार नाही किंवा त्याला पनिश केल्या जाणार नाही. म्हणजे नो सेकंड ट्रायल ऑफ सच अॅक्युज वेन ही इज ऑलरेडी ट्रायड फॉर दिस सेम ऑफेन्स. आता ही जी कन्सेप्ट आहे या कन्सेप्टला भारताच्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 22 मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. काय म्हणते आर्टिकल 22? नो पर्सन शॅल बी प्रॉसिक्युटेड अँड पनिश फॉर द सेम ऑफेन्स मोर दॅन वन्स. म्हणजे कोणत्याही व्यक्तीला प्रॉसिक्युट केल्या जाणार नाही आणि पनिश केल्या जाणार नाही फॉर द सेम ऑफेन्स मोर दॅन वन्स. एकदा जर त्याला झाला तर त्याला पुन्हा दुसऱ्यांदा त्या ऑफेन्ससाठी प्रॉसिक्युट केल्या जाणार नाही. त्याच्यानंतर आपला जो BNSS चा कायदा आहे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, त्या सेक्शन 337 मध्ये आधीचा जो आपला क्रिमिनल प्रोसिजर कोड होता त्याच्या सेक्शन 300 मध्ये दिलेलं होतं, पण आता जो कायदा बदललेला आहे तो क्रिमिनल प्रोसिजर कोडला रिपील करून जो कायदा आलेला आहे BNSS, त्या सेक्शन 337 मध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की द पर्सन वन्स कन्व्हिक्टेड अँड ॲक्विटेड नॉट टू बी ट्राय फॉर द सेम ऑफेन्स. जर एखाद्या व्यक्तीला एकदा कन्व्हिक्शन झालं किंवा तो ॲक्विट झाला, नॉट टू बी ट्राय, त्याच्यासाठी तो पुन्हा त्याची ट्रायल घेतल्या जाणार नाही फॉर द सेम ऑफेन्स. म्हणजे त्याच ऑफेन्ससाठी त्याला ट्रायल घेतल्या जाणार नाही. समजा एखादा घरातील सर्वंट आहे, एखादा नोकर आहे आणि त्या नोकरनं चोरी केली आणि त्या चोरीचा आरोप त्याच्यावर लादण्यात आला आणि त्या चोरीच्या आरोपाच्यासाठी त्याच्याविरुद्ध ट्रायल चाललं, पण त्याच्यानंतर त्या चोरीसाठी त्याला क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, म्हणजे तो त्या तिथं नोकरी करत होता आणि त्यानं विश्वासभंग केला, म्हणजे क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट केलं, तर अशा वेळेस त्यासाठी त्याला पुन्हा क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्टसाठी ट्राय केल्या जाणार नाही, कारण त्याला ऑलरेडी जे आहे ते ट्राय केलेलं आहे त्या ऑफेन्समध्ये चोरीसाठी. तर आता त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे की जो ऑफेन्स ट्राय केला जातो तो कॉम्पिटंट कोर्टामार्फत ट्राय केला गेलेला पाहिजे. म्हणजे त्या कोर्टाकडे तेवढी कॉम्पिटन्सी पाहिजे की तो ऑफेन्स ट्राय करायचा. समजा एखादा रॉबरीचा ऑफेन्स आहे किंवा डकेटीचा ऑफेन्स आहे आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ द सेकंड क्लास यांनी जो ट्राय केला आहे, तर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सेकंड क्लास जो आहे तो रॉबरीचा ऑफेन्स किंवा डकेटीचा ऑफेन्स करण्यासाठी कॉम्पिटंट नाही आहे. तर अशा वेळेस जर तो जी ट्रायल झालेली आहे त्या रॉबरीसाठी किंवा डकेटीसाठी आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सेकंड क्लास झालेली आहे म्हणजे कॉम्पिटंट कोर्ट नाही, अशा वेळेस त्याला पुन्हा ट्रायल केला जाईल, कारण त्याची जी ट्रायल आहे ती कॉम्पिटंट कोर्टाकडे चालली नव्हती म्हणून त्याला पुन्हा ट्रायल केलं जाईल. म्हणजे कॉम्पिटन्सी ऑफ द कोर्ट इज इम्पॉर्टंट. कॉम्पिटंट कोर्टाकडेच ती ट्रायल व्हायला पाहिजे, त्यावेळेसच या सेक्शनचा बेनिफिट आरोपीला मिळेल. नाहीतर जर कॉम्पिटंट कोर्ट नसलं तर पुन्हा ती ट्रायल कॉम्पिटंट कोर्टाकडे चालवल्या जाईल. त्यानंतरचा महत्वाचा जो आहे मुद्दा की डिसमिसल ऑफ द कंप्लेंट ऑर द डिस्चार्ज ऑफ द अक्यूज इज नॉट ॲक्विटल फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन. समजा एखाद्या आरोपीच्या विरुद्ध एखादी कंप्लेंट दाखल झाली आणि ती डिसमिस झाली किंवा एखाद्या आरोपीला डिस्चार्ज केलं, चार्ज फ्रेम व्हायच्या पूर्वीच त्याला जर डिस्चार्ज केलं, इज नॉट ॲक्विटल, म्हणजे म्हणून तो ॲक्विट झाला असं म्हणता येणार नाही. कदाचित त्याला त्या डिस्चार्जमध्ये किंवा त्याला डिसमिस ऑफ द कंप्लेंटमध्ये पुन्हा त्याच्या विरुद्ध ट्रायल घेतल्या जाईल. म्हणून हे इथं स्पेसिफिकली त्या सेक्शनमध्ये लिहिलेलं आहे 337च्या शेवटच्या लाईन मध्ये दिलेलं आहे की डिसमिसल ऑफ द कंप्लेंट ऑफ द डिस्चार्ज ऑफ द इज नॉट ॲक्विटल फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन. म्हणजे ही जे ॲक्विटल इथं सांगितलेलं आहे ते म्हणजे डिस्चार्ज झाला आणि डिसमिस झाला, कंप्लेंट डिसमिस झाली म्हणजे त्याची ट्रायल झाली असं म्हणता येणार नाही. त्याला पुन्हा त्या डिसमिसलसाठी किंवा डिस्चार्जसाठी पुन्हा त्याच्या विरुद्ध ट्रायल ही घेतल्या जाईल. पण तो ज्यावेळेस पूर्ण ट्रायल चालली त्यावेळेस ॲक्विटेड किंवा कन्व्हिक्टेड झाला त्यावेळेस त्या ऑफेन्ससाठी त्याला पुन्हा घेतल्या जात नाही. पण तो डिस्चार्ज किंवा डिस्चार्ज किंवा डिसमिसल ऑफ द कंप्लेंट झाला तर त्याच्यावर पुन्हा चार्ज
चालू होईल. आता आपण पाहतो की 281 BNSS मध्ये मॅजिस्ट्रेट हॅव पॉवर टू स्टॉप द प्रोसिडिंग करण्याचे मॅजिस्ट्रेटकडे 281 मध्ये पॉवर आहे. तर अशा वेळेस जर ती प्रोसिडिंग स्टॉप केली मॅजिस्ट्रेटनं म्हणजे पुरावे न घेता, तर ती प्रोसिजर स्टॉप केली म्हणजे त्याला रिलीज केलं, तर तशा वेळेस पुन्हा कोर्टाच्या परवानगीने त्याच्या विरुद्ध ट्रायल चालू होते, कारण तो डिस्चार्ज झालेला आहे. आणि किंवा जर त्या ठिकाणी जर पुरावा झाला आणि पुरावा झाल्यानंतर 281 मध्ये कोर्टाने केस काढली, तर तो त्याला ऍक्विटल केलं जाईल. मग त्यावेळेस त्याच्या विरुद्ध केस चालवली जाईल. पण त्याच्या विरुद्ध पुरावे न घेता जर तो जर डिस्चार्ज झाला, तर त्याच्या विरुद्ध केस चालल्या जाईल. म्हणजे डिसमिस किंवा डिस्चार्ज इज नॉट ऍक्विटल फॉर द अंडरस्टँडिंग दिस सेक्शन्स. त्या सेक्शनसाठी डिस्चार्ज किंवा डिसमिसल ऑफ द कंप्लेंट इज नॉट ऍक्विटल. आता यानंतर आपण एक्झाम्पल पाहू. ए ट्राईड फॉर कॉझिंग अ ग्रीवियस हर्ट अँड कन्व्हिक्टेड. जो व्यक्ती आहे त्याच्या विरुद्ध ट्रायल चालली कशाची? ग्रीवियस हर्टची, आणि कन्व्हिक्ट झाला तो. द पर्सन इंजुर्ड आफ्टरवर्ड डाईज.